नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित एक मोठी अपडेट नुकतीच पुढे आली आहे। अतिशय महत्त्वाची अपडेट आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमच्याकरिता एक अतिशय आनंदाची बातमी मी घेऊन आलो आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती मी तुम्हाला करतोय। जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील। लाडकी बहीण योजनेशी संबंधित तसेच शासनाच्या सर्व योजनांची इन डिटेल माहिती आपण आपल्या चॅनलवर शेअर करत असतो। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। एक मोठी गुड न्यूज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा। मित्रांनो, आतापर्यंत योजनेच्या प्रत्येक लाभार्थी महिलेला 1,500 रुपयांचा हप्ता देण्यात आला। आतापर्यंत एकूण 5 हप्त्यांचे पैसे तुम्हाला मिळाले आहेत। एकूण 7,500 रुपये बहुतांश महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत। 7,500 रुपये तुम्हाला देण्यात आले होते ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला। 1 ऑक्टोबर पासून 6 ऑक्टोबर पर्यंत पैशांचे वाटप करण्यात आले होते। काही महिलांना ह्या आठवड्यात 4,500 रुपये देण्यात आले। आता हे पैसे नक्कीच तुमचे खर्च झाले असतील। अशात आता राज्यभरातील लाडक्या बहिणींना आतुरता आहे ती डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याची। हा हफ्ता नेमका कधी जमा होणार याबाबत एक मोठी अपडेट पुढे आली आहे। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील ह्या मुद्द्यावर महत्त्वाचे भाष्य केले आहे। मित्रांनो, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात 2,100 रुपये येणार की 3,000 रुपये येणार हे अवलंबून आहे। महायुती सरकार जर सत्तेत आलं तर 2,100 रुपये मिळणे नक्की आहे। मात्र जर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं तर त्यांनी म्हटल्याप्रमाणे 3,000 रुपये तर मिळतीलच, मात्र हे पैसे जमा व्हायला उशीर लागणार हेही नक्की। तसेच लाभार्थी यादीत नाव राहण्यासाठी नव्या अटी देखील हे सरकार लागू करेल हे देखील निश्चित आहे। कुठलंही सरकार सत्तेत आलं तरी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेला फायदाच आहे। आता ह्यामध्ये महत्त्वाची अपडेट अशी आहे की लाडक्या बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याचा हप्ता मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे। सोबतच मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे। उद्धव ठाकरेंवर तीव्र शब्दांमध्ये टीका करत ते म्हणाले, उद्धव ठाकरे मला म्हणाले की 10 दिवस थांबा, तुम्हाला पण जेलमध्ये टाकतो। मला वाटतंय की लाडकी बहीण योजना आणली म्हणून त्यांचा हा राग आहे। तेव्हा लाडक्या बहिणी निवडणुकीद्वारे नक्कीच त्यांना त्यांची जागा दाखवणार। खरं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। विरोधकांचा आम्ही नक्कीच करेक्ट कार्यक्रम करू, आमची नियत साफ आहे, आमची लेना नव्हे तर देना बँक आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ह्या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।